शिकत आहोत की नाही? आणि माझा विश्वास आहे की तुम्ही एक पाऊल पुढे परिपक्वतेच्या, दुसऱ्या नाही, एक पाऊल पुढे, एक घर पुढंच आपण जसं म्हणतो तसं नव्हे, एक पाऊल पुढे ख्रिस्ती परिपक्वतेकडे चाललेले आहात. म्हणून आमेन, आमेन. आणि आज देखील आपण तिसरा भाग त्याच अध्यायाचा किंवा त्या शिक्षणाचा बघणार आहोत. आणि आपण जे शिकत आहोत, आपली सिरीज आहे दी ख्रिश्चन मॅच्युरिटी विषयी. आणि अध्याय आपण निवडला आहे, कोण सांगेल बरं? जो आपला मेन रेफरन्स आहे, कोण सांगेल? इपिस्करामधून, इपिस्करास पत्र याचा 4 अध्याय वचन 13. इफिस 4:13 वाचूया. देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या व तत्संबंधी परिपूर्ण ज्ञानाच्या एकत्वाप्रत प्रौढ मनुष्यपणाप्रत ख्रिस्ताची पूर्णता प्राप्त प्रौढ होईल. मनुष्यपणाप्रत म्हणा, प्रौढ मनुष्यासारखा. माझ्याकडे बघून सगळे म्हणा, प्रौढ मनुष्यासारखा म्हणा. ख्रिस्तामध्ये मी प्रौढ आहे, बालक नाही. आमेन. आणि जर बालकासारखं वागत असेल तर गुलाम आहे ना. बालक गुलाम असतात, त्या प्रकारे तुम्ही गुलाम आहात. ख्रिस्ती प्रौढपण किंवा ख्रिश्चन मॅच्युरिटी जी आहे त्या परत तिथपर्यंत मी जाणं, इट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर ऑल ऑफ अस. सो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रौढ मनुष्यपणाप्रत मी गेलो पाहिजे, अशी पावलाची इच्छा आहे. आणि आपण पहिला मुद्दा बघितला होता ग्रेसविषयी. मी तुम्हाला 5 मुद्दे दिले, ते आठवतं का? नंतर मग आपण कालच्या संडेला आपण प्रौढ हे किती सत्य आहे, ग्रेस किती सत्य आहे ते आपण पाहिलं. आत्ता आपण बघणार आहोत की दी ग्रेस गाइडेड बाय विजडम. ग्रेस गाइडेड बाय विजडम, किंवा आम्हाला प्रौढतेपर्यंत जाण्यासाठी ते शहाणपण असणं गरजेचं आहे. म्हणा ना, शहाणपण. मी तुम्हाला मागे सांगितलं, प्रौढपण कसं मिळतं? प्रौढ व्यक्ती कसा बनतो? केस पांढरे झाल्यावर. आमेन. प्रौढ कसा बनतो व्यक्ती? केस पांढरे झाल्यावर तो म्हातारा बनतो, प्रौढ नाही बनत. प्रौढ कसा व्यक्ती बनतो? प्रौढ बनण्यासाठी किंवा एका ठराविक मॅच्युरिटीवर येण्यासाठी आम्हाला आमचं वय जास्त होणं गरजेचं नाही. येशू 12 वर्षाचा होता आणि त्यांनी शास्त्री पंडितांना गप केलं. मग तो येशू होता तुम्ही म्हणताल? नाही. बायबल सांगते देवाचं वचन शहाणपण देतं. देवाचं वचन शहाणं बनवतं. देवाचं वचन आमच्या मधला सगळ्या प्रकारचा पोरखडपणा, बालिशपणा काढून टाकतो. आमेन, हालेलुया. आणि म्हणून 1 कोरिन्थिकरास पत्र याचा 2 अध्याय मग संगती काढा आणि वचन 6 यावरती आपण आज विचार करूया. आणि तिथून पुढे 5 मुद्दे आपण आज बघणार आहोत. 1 कोरिन्थ 2:6 रीड. तथापि जे पोक्त आहे त्यांना आम्ही ज्ञान सांगतो, पण ते ज्ञान ह्या युगाचे नाही आणि ह्या युगाचे नाहीसे होणारे जे अधिकारी त्यांचेही नाही. कॅन यू पोस्ट दॅट PPT सेम वर्स इन इंग्लिश? सी, ख्रिस्ती प्रौढत्व, माझ्याकडे बघा, हे देवाच्या शहाणपणानुसार चालते, जगाच्या पद्धतीनुसार नाही. आज किती क्लासेस येतो? आता नवीन आले सगळीकडे. AI कम्प्युटर क्लास, AI अटॅच आहे. मोबाईलचं क्लास, AI अटॅच आहे. संडे स्कूलला लेकरं जा पटकन. हां, AI जिकडे पाहावं तिकडे AI, चॅट GPT, हे गुगल आणि हे आणि ते किती ज्ञान. ऐकताय मला? जगामध्ये आता ज्ञान घेण्यासाठी पुष्कळ ॲक्सेस आहेत. पण माझं बायबल सांगतं की देवाकडनं येणारं ज्ञान फक्त इथे मिळतंय आम्हाला. हालेलुया. आता रिसेंटली मी एका ठिकाणी व्हिजिट केलं आणि आय थिंक आपल्या देवगावमध्येच एक कुटुंब आहे. आणि त्या मावशी काष्टाची साडी घालणाऱ्या आहेत आणि अभ्यास काहीच केला नाही, शाळेतच गेल्या नाही. प्रश्नच येत नाही बायबल वाचायचा.
त्यांनी साक्ष दिली, ज्या दिवशी मला येशू ख्रिस्त कळाला आणि बायबल हातामध्ये घेतलं, मी खडा खडा वाचू लागले. साक्ष ऐकणाऱ्या ऑनलाईन लोकांना देखील, तुम्ही शाळेत जा किंवा जाऊ नका, शाळेत गेल्यावरती शहाणपण येतं कोणी सांगितलं? याचा अर्थ हा नव्हे शाळेत जायचं नाही, परंतु मला तुम्हाला हे म्हणायचे, जगाच्या पद्धतीनुसार जर आपण शहाणपणा मिळवण्याचा प्रयत्न केला किंवा ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न केला तर तो ठराविक आहे, मर्यादित आहे, एका चौकटीत बांधलेला आहे. पण जे देवावरती विसंबून राहतात, ज्यांची भिस्त परमेश्वरावरती आहे, जो ज्ञान तो देतो, प्रत्येक प्रश्न त्या ज्ञानाने सुटतात. हॅलो, जगामधले सर्वात ज्ञानी सायंटिस्ट कोण आहेत? कोण आहेत? बायबल वाचणारे. आणि ते सायंटिस्ट लोकांनी प्रूव्ह केलं बायबल देवाचं सत्य वचन आहे. तुम्हाला काय बोलायचंय बोला बाकीच्यांना. हे मानवाने लिखित काही छापलेला ग्रंथ नाहीये, हो, कॉपी पेस्ट नाहीये, हा डायरेक्ट मेसेज आहे परमेश्वराकडे. आणि म्हणून पौल काय म्हणते माहितीये का, की त्याची इच्छा ही आहे की आम्ही बघा, however there is a wisdom that we continually speak of when we are among the spiritually mature. कशी मॅच्युरिटी आमच्यामध्ये असावी? आध्यात्मिक मॅच्युरिटी. आणि ते जे विजडम आम्हाला प्रेझेंट झाले ना, इथं म्हटलं की प्रेझेंट एज नॉट डिड इट कम फ्रॉम द रूलर्स ऑफ दिस एज हु आर इन द प्रोसेस ऑफ बिईंग डिथ्रोनचा मी अर्थ शोधत होतो. म्हणजे एक प्रकारे काय म्हणते त्याला, पारंपरिक दृष्ट्या नाही दिलेला, परंतु इट इज कम्प्लिटली फ्रॉम अबोव. परमेश्वराकडनंच तो आलेला, माणसाकडनं नाही. माणसाकडनं आला असं कदाचित त्याला मर्यादा असतं आणि तो त्याला डेड लाईन असती, एक्सपायरी डेट असते. बट देयर इज नो एक्सपायरी डेट इन द बायबल. आमेन ना. तुम्ही आता बराकाला जाऊन आलात, आम्ही अण्णांचं लाईफ बारीक वाचतो, जवळून वाचतो. अण्णा नेहमी सांगतात त्यांच्या लाईफचं सिक्रेट फक्त आणि फक्त देवाचं वचन आहे. मी काल अक्षय संगती बोलत होतो परवा दिवशी, आणि तो मला सांगत होता की अक्षयला एक संधी भेटली त्यांच्या रूममध्ये जाण्याची, अक्षय धोत्रेला, देवाचे सेवक आहेत पास्टर अक्षय धोत्रेला. आणि ते सांगत होते की पास्टर म्हणे, मी त्यांच्या रूममध्ये गेलो, त्यांच्या रूममध्ये काहीच नाही, साधी कॉट आहे, एक साधी कॉट आहे म्हणे, आणि छोटंसं एक सेल्फ बसवलाय, एक लायब्ररी टाईप, आणि त्याच्यामध्ये फक्त बुक्स आणि बायबल आहेत. त्यांचा खजाना, संपत्ती काय विचाराल तर ते म्हणतात हे देवाचं वचन. आणि व्हॉट इज द सिक्रेट ऑफ युअर बिईंग नाउ नियर अबाउट 80? तुम्ही 80 वर्षापर्यंत चाललात, काय रहस्य आहे? हेच रहस्य आहे म्हणे, माझ्या हाडांना सत्व कुठून भेटतं? देवाच्या वचन. हालेलुया. अहो, बायबल सांगते जे दुःखी आहेत त्यांनी बोला ना, स्तवन करावं. जे आनंदी आहेत त्यांनी प्रार्थना करावी, किंवा उलट करा. किंवा बायबलमध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आम्हाला पाहावयास मिळते. म्हणून पौल म्हणतो की तुम्ही जगामध्ये असणाऱ्या ज्ञानाने शहाणे होत नाही, तुम्हाला शहाणपण देवाच्या वचनाकडनं प्राप्त होत. बायबल पण क्लिअर कट म्हणते ना, ज्याला ज्ञान नाही त्यांनी मला मागावे, मी त्याला ते देईल. वचनामध्ये म्हटलंय शल्मोनाने देवाला राज्य चालवण्याचं ज्ञान मागितलं, कारण त्याला माहिती आहे ज्ञानाच्या बळावरच. मला सांगा बरं, सायंटिस्ट हे कोण असतात? 10वी नापास का टॉपर? ज्ञानी आहेत ना. आणि त्या ज्ञानामुळे ते आज किती पैसा कमवतात. काय सायंटिस्टचं पेमेंट असेल आज? एका सायंटिस्टचा पगार किती असेल ते विचार नाही करू शकत. कुठं का आम्हाला IT सेक्टरला काय झालंय, IAS ऑफिसर आहे मी. जेवढं तुमचं एज्युकेशन हायर तेवढं तुमची सॅलरी हायर. म्हणजे ज्ञान बाकी सगळं आपल्या पाठीमागे आणते. म्हणून आपल्या पाठीमागे येणाऱ्या गोष्टींच्या मागे पडू नका, ज्ञानाच्या मागे पळा, हे बाकी तुमच्या मागे येणार आहे. ख्रिस्टची मॅच्युरिटीच ती आहे. ज्यांना ख्रिस्ताला अगदी जवळून जाणून घ्यायचंय ना, ते म्हणतात आय एम रेसलिंग विथ हिम, आय वॉन्टेड टू नो हू इज ही. आणि पॉल इज वन ऑफ देम. आणि पौलाविषयी म्हणाल तर हा एक सगळ्यात ज्ञानी पंडित, ग्रीक स्कॉलर, तो म्हणतो, क्लिअरली म्हणतोय की तथापि जे पोक्त आहेत त्यांना आम्ही ज्ञान सांगतो. कोणतं ज्ञान? जगाचं नाही हो. कोणतं ज्ञान? बोला ना. नंबर 1,
5 पॉइंट मधला नंबर 1, विस्डम रिव्हील्ड किंवा शहाणपण प्रगट झाले. ते कसे? 1 कोरिंथच्याच अध्यायाचा कॅन यू रीड वर्स 7, 7 वचन प्लीज, पुढे 2:7. यस. तर देवाचे गूढ ज्ञान आम्ही सांगतो, ते गुप्त ठेवलेले होते. कोणतं ज्ञान सांगतो? देवाचे गूढ ज्ञान. देवाचे गूढ ज्ञान आम्ही सांगतो, ते कसे ठेवले होते? गॉड रिव्हील्स हिमसेल्फ इन अ मिस्टोरियस वे. देव स्वतःला आम्हाला रहस्यमयरित्या प्रगट करत आलाय. पहिली गोष्ट, देवाचे शहाणपण हे गूढ आहे, मिस्ट्री होते. ऐका, ते पूर्वी मिस्ट्री होते, पण आता त्याच्यावर भाव ठेवणाऱ्यांना कृपा म्हणून ते प्रगट झालंय. म्हणून ते आम्ही घ्या आता. मॅक्झिममली यू कॅन ग्रॅप इट चर्च. जेवढं तुम्हाला ॲक्युम्युलेट करता येईल ना ज्ञान. ऐका, जगाचं ज्ञान आपण आता चॅट जीपीटीच्या माध्यमातून गोळा करतोय, गुगलच्या माध्यमातून गोळा करतोय, किंवा मीडिया भरपूर पद्धतीनं आम्हाला ज्ञान देत आहे. मला हे म्हणायचंय, जगामध्ये ऑप्शन असतील ज्ञान घेण्यासाठी, देवाकडे ऑप्शन नाही, फक्त देवाचं वचन आहे. आणि जे त्यांना मिळालं, बायबल क्लिअर कट सांगते बरं का, क्लिअर कट सांगते. देवाच्या वचनामध्ये म्हटलंय, ज्ञानाच्या अभावे माझ्या लोकांचा नाश होता. अजूनही लोक विलाप करतायत ना आंटी. आता विलापाचे दिवस चालले. एक जण मला म्हणे, विलापाच्या दिवसामध्ये आम्ही आहोत. म्हटलं तुम्हीच करा विलाप, आम्हाला विलाप नाही करायचं. आम्ही एन्जॉय, आम्ही आनंद करणार आहोत. 40 दिवस विलाप करा. पाळक साहेब, नॉनव्हेज थांबवा. म्हटलं कुठं थांबवायचं, पहिलेच थांबलंय. म्हटलं हे खायचं ते खाऊ नका, त्याने तुम्ही भ्रष्ट व्हाल म्हणतात लोक. हे काय? हे अज्ञान आहे चर्च. या दरम्यानच्या काळामध्ये आम्ही एवढे स्पायस होतो, एवढे धार्मिक बनतो, देवाला पण वाटतं की मी यांना एवढी धार्मिकता कधी दिली, जेवढे ते दिसतात आज. धार्मिक नका बनवो, स्पिरिच्युअल बना, आत्मिक बना. आम्हाला आत्मिक व्यक्ती बनायचं. आणि आत्मिक व्यक्ती हा धार्मिकतेचा वाव आणत नाही, तो ज्ञान देतो, ज्ञान वाटतो, डिलिव्हर करतो. म्हणून देवाचे शहाणपण म्हणजे गूढ रहस्य आहे, आणि ते ख्रिस्ताच्या द्वारे प्रगट झाले. नंबर 2, त्याच्यामध्येच हे मानवी बुद्धीने नाही बरं का, तर देवाच्या योजनेतून समजते. जगाला न कळणारे परंतु विश्वासणारे ते प्रगट झाले. हे शहाणपण आपल्याला गौरवासाठी आहे. बोला आमेन. सांगा बरं, लोक कोणाचं कौतुक करतात? तुमचं लेकरू 1 नंबर आलं 10वीला 12वीला, लोक कोणाचं कौतुक करतील? कोणाचंच नाही करणार. कौतुक करतील की नाही? किती हुशार लेकरू तुमच्या घरात जन्मलंय, होणार की नाही? गौरव कोणाचं होत आहे? तो ज्ञानी आहे त्याचं. आणि बायबल सांगते की तुमचं गौरव झालं पाहिजे. जर आमचं गौरव होत नाही, आम्हाला ज्ञान नाही. क्लिअर आहे. आणि जो ज्ञानाविषयी भुकेला आहे, सत्य हे आहे चर्च, देवाचे शहाणपण लपलेले नाही, ते विश्वासणाऱ्यांसाठी देवाने उघड केलेले. उघड. खेदाची गोष्ट ही आहे की आम्ही जे ज्ञान घ्यावं ते घेत नाही. एक सांगू तुम्हाला, तुम्ही भुकेले आहात देवासाठी खूप सारे, तुमची इच्छा आहे की कुठून मला कसं मिळेल. नक्कीच तुम्ही जा, घ्या, जिकडनं घेता येईल तेवढं, जेवढं घेता येईल तेवढं घ्या. पण माझं एक म्हणणं ऐकून घ्या. आज मी तुम्हाला काय सांगतोय, सगळं जगात तुम्ही गेलात नक्कीच जा, नो डाऊट. पण मला हे वाटतं, एकांती बसून जेव्हा तुम्ही देवाच्या सानिध्यामध्ये हे उघडाल ना, तर जे जगात तुम्हाला भेटलं नाही, तुम्हाला एकट्यात तिथे मिळेल. हे सत्य इथे आहे ना. एवढ्या मोठ्या मोठ्या सेवकांच्या टेस्टमनीज आहेत. बायबलनी आम्हाला हुशार केलं. मी माझं सांगतोय खरंच चर्च, मी देवासमोर उभा आहे, मी तुम्हाला खरं सांगतोय, खोटं बोलत नाही. मी 9वी पर्यंत पास झालो विश्वासाला, काटावरती. मी 35% वाला स्टुडंट आहे. रिअल आय एम सेइंग. मला 35% पडायचे, म्हणजे 35 मार्क पडायचे, म्हणजे काटावरती पास होणारा मी विद्यार्थी. म्हणजे मी 9वी पर्यंत एकदम चांगले स्कोर केला. 8वी पर्यंत. 9वीला थोडी माझी गाडी घसरली, चांगले मित्र भेटले, त्याच्या आधी वाईट होते. आणि मग 9वी नंतर मला अक्षरशः वाईट मित्रांची संगत लागली आणि माझं अभ्यासाकडनं लक्ष हटलं. 8वी पर्यंत मी टॉप केला, स्कोर केला, चांगला अभ्यासात पास होत गेलो. मी शिक्षकाला धमकावलं म्हणून मला शिक्षकाने नापास केलं 9वीला. ते करामतीच होतं तेवढे.
सर, आणि ते सराला मी त्रास असा दिला की तू घाबरायचा आम्हाला, आमच्या दारातूनच जायचं, पण त्याने मार्गच बदलला, दुसरीकडून जा. आणि मी त्याला त्रास दिला, मला ते 9वीला नापास केलं. मग 9वीपासून 10वीपर्यंत मी डाऊन झालो अभ्यासामध्ये आणि 35% मला पडायचे, म्हणजे 35 मार्क पडायचे. पण मी जेव्हा ख्रिस्ताची ओळख झाली, ऐका लक्षपूर्वक, मी काय फार हुशार विद्यार्थ्यांपैकी नव्हतो, ना इंग्लिशमध्ये, ना गणितामध्ये, ना इतर कुठल्या स्टडीजमध्ये. एक ॲव्हरेज स्टुडंट मी होतो. मला सांगायला लाज वाटत नाही आहे. मी जेव्हा ख्रिस्ताला ग्रहण केलं, 10वीचे पेपर दिल्यानंतर मला खरं ज्ञान तेव्हा प्राप्त झालं. आणि मला अभिमान आहे की या ख्रिस्तामुळे मी माझी PhD करत आहे आज. हालेलुया. कसं होतं हे कुठून होतं? कोण देतं हे सगळं? फक्त तो देणारा. लोक मला म्हणतात तुम्ही खोटं साक्ष देताय बरं का, तुम्ही 10वी नापास कधीच नसणार आहे. अहो म्हणलं हे बघा, माझ्या मिसेसला विचारा, 10वी नापास आहे मी. ज्ञान नव्हतं मला तेवढं. आणि एक लक्षात घ्या, भिंगार हायस्कूलला माझा नंबर 10वीला आला. सगळे मित्रच तिथे, टीचर लोक ओळखीचे. मला कॉप्या पुरवल्या गेल्या खिडकीतनं. आणि तेव्हा मला ख्रिस्त कळला होता. मी प्रार्थना करून अभ्यास करून मी पेपरला गेलो. मी बऱ्याचशा कॉपीज रिफ्यूज केल्या. म्हटलं नाही, नापास तर नापास. त्याच्यामुळे मी नापास झालो. पण म्हटलं मी कॉपी नाही करणार, मी करील हार्डवर्क. 50.59% पडले, पण नापास झालो. 19 मार्क पडले मला 10वीमध्ये, आय मीन इंग्लिश पेपरला. बाकी सगळे मला चांगले मार्क्स होते. पण मी खचलो नाही. मग मला पालखीबाईंनी खूप प्रोत्साहन दिलं. नंतर केरळला गेल्यावरती, तुम्ही करू शकता. म्हटलं यस, ख्रिस्त मला जर करण्यासाठी कृपा देत आहे तर मी करू शकतो. आणि मी केलं. मला म्हणायचं काय चर्च, जेव्हा तुम्हाला शहाणपण नाही, प्रभूवरती विसंबून राहा, तुम्हाला शहाणपण येईल. जसं मी त्यांचं साहेबच आहे. मला कॉफी येत होती पेपर लिहित असताना. पेपर लिहित, पाळसाहेब थोडासा आराम घ्या, चहा घ्या, पाणी घ्या. अरे म्हटलं मी का तुझ्या घरी आलोय का मला सगळं प्रोव्हाइड करताय? अक्षरशः. आणि मी 2nd क्लासमध्ये पासआउट झालो, BA. हे देवाची कृपा आहे चर्च. तिथेही मी कॉपीचा प्रकार नाही केला. व्हॉट आय मीन, मला सांगायचं काय आहे, देवाचं वचन शहाणपण देतं. आता हे शहाणपण शिक्षणासाठी नाही, आता हे शहाणपण कृपा समजून घेण्यासाठी. आणि ज्यांना कृपा कळाली ते लोक बिनधास्त जीवन जगतायत आज. ज्यांना नाही कळाली ते इतक्या भयानक संभ्रमात आहेत ना, कृपेकडे जावं का नियमात जावं, नियमशास्त्रात जावं. आम्हाला असे लोक खूप भेटतात, आमच्याशी वाद करतात. शेवटी आम्ही त्यांना प्रभूवरती सोपून देतो. दुसरी गोष्टीकडे आपण वळूया. दुसरा मुद्दा फार महत्वाचा, आत्म्याद्वारे शहाणपण प्राप्त होतं. द विस्डम रिसीव्ड बाय द स्पिरिट ऑफ गॉड. वचन सेम अध्याय, सेम चॅप्टर आणि वर्स 12. ओपन इट प्लीज. आपल्याला जगाचा आत्मा नव्हे तर देवापासून निघणारा आत्मा मिळाला आहे, यासाठी की जे देवाने आपल्याला कृपेने दिले आहे ते आपण ओळखून घ्यावे. हे TPT काढूया का आपण? 12 वचन. कसं भेटलंय आम्हाला ज्ञान? म्हणा, मला ज्ञान किंवा शहाणपण पवित्र आत्म्याने दिलं आहे. पवित्र आत्म्याला काय म्हणतात बरं ग्रीकमध्ये? बऱ्याचदा सांगितलंय मी. तो काय म्हणून दिलाय आम्हाला? सहाय्यक. त्याला काय शब्द आहे? पॅराक्लिटस. बोला, पॅराक्लिटस. व्हॉट इज द मीनिंग ऑफ पॅराक्लिटस? वन हू हेल्प. इन व्हॉट हेल्प? ऐका लक्षपूर्वक. आता ऐका माझ्याकडे बघा. तो त्यांनाच मदत करतो जे प्रयत्न कर एखादी गोष्ट करण्यासाठी. तुम्ही म्हणताल मी अभ्यासच नाही करायचो, जा काय करायचं ते. तो म्हणतो मग नको करू, बस तसंच. पण जर तुम्ही अभ्यास केला आणि तिथे एक्झाम लिहिताना आठवलं नाही, तो आहे हेल्प कराल तिथे. तो आम्हाला मदत करण्यासाठी आहे. आमेन. पॅराक्लिटस म्हणजे वन हू हेल्प्स किंवा असोसिएट इन युअर डुईंग. म्हणजे आता इथे आपण जो वचन आता वाचत आहोत ना, फॉर वी डिड नॉट रिसीव्ह द स्पिरिट ऑफ दिस वर्ल्ड सिस्टम बट द स्पिरिट ऑफ गॉड, so that we might come to understand and experience all that grace has lavished upon us. हा जो शब्द ना लॅविश, याचा मी अर्थ शोधत होतो. त्याचा अर्थ ऐका. पहिला अर्थ होतो विपुल, दुसरा अर्थ होतो उधळपट्टी.
म्हणजे ख्रिस्ताने आमच्यावरती कृपेला बोला ना उधळलं लिटरली. म्हणजे घ्या, काय तुम्हाला घेता येईल तेवढं घ्या, त्याचा अर्थ आहे त्या शब्दाचा लॅविशचा. हॅलो, मग दुःखाची गोष्ट ही आम्हाला का घेता येत नाही? कारण का आम्हाला त्याचं ज्ञानच नाही. आज तो वरती काय म्हणतो बघा, आपल्याला जगाचा आत्मा नव्हे तर देवापासून निघणारा आत्मा मिळाला आहे, यासाठी की जे देवाने आपल्या कृपेने दिले. देवाने आपल्या कृपेने तुम्हाला एवढं काही दिलंय ना, तुमचे पात्र. काय म्हणतोय तो पौल, दावीद. पंडिता म्हणतात माझं पात्र भरून वाहत आहे. हे कृपेचं पात्र आहे. लॅविश मीन्स ही हॅज गिवन यू मोर देन इनफ दॅट यू कॅनॉट इवन कंटेन विथ युअर लिटिल कप. आर यू फॉलोविंग चर्च? हालेलुया. तुम्ही आपल्या शहाणपणाने, ज्ञानाने त्याला आत्मसात करू शकत नाही. ज्यांना तो आत्मा मिळाला, ज्यांना ती कृपा मिळाली, त्यांच्याकडे ती कृपा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आली ना, ही हॅज लॅविश्ड मी विथ ग्रेस. आपण जगाचा नव्हे तर कोणाचा आत्मा मिळवलाय? देवाचा. पवित्र आत्मा आपल्याला सत्य समजवतो. आत्मिक गोष्टी आत्म्यानेच ओळखता येतात, देहाने ओळखू शकत नाही. आत्मिक गोष्टी आत्म्याने ओळखता येतात आणि देवाच्या देणग्या आपण समजून घेतल्या पाहिजेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पवित्र आत्म्याशिवाय खरे शहाणपण समजत नाही बरं का. तुम्ही आपल्या पद्धतीनं कितीही म्हणा, मी आता डिक्शनरी घेऊन अभ्यास करतो की बायबल काय आम्हाला सांगतंय, बट वन्स ही रिव्हील्स यू द रियालिटी ऑफ द वर्ड, until you will not know about the reality. जोपर्यंत आत्मा तुम्हाला ते रिव्हील करत नाही, तुम्हाला ते रिव्हील नाही होणार. प्रेज द लॉर्ड. द ग्रेस गाइडेड बाय विजडम. कृपा समजून घेण्यासाठी आम्हाला ते ज्ञान असणं गरजेचं आहे. म्हणा मी ज्ञानी आहे, मी हुशार आहे, मी समजदार आहे, माझ्यामध्ये खूप शहाणपण आहे. आमेन. शहाणे लोक शहाणे असतात. ते वेड्यासारखं करत. आपण कधी कधी करतो त्याचं काय? हां, नेहमीच करतो नाही ना? ती नाही म्हणते, ती नाही म्हणते. आम्ही शहाणे आहोत. आम्ही. तिसरा मुद्दा, विस्डम रिप्लेस द वर्डलीनेस. म्हणजे ज्ञान किंवा शहाणपण जगाची किंवा जगातल्या गोष्टींची जागा घेते. त्याच 2 अध्यायामधल्या करिंथीकराच्या 6 वचनाकडे पुन्हा एकदा आपण वळूया. बघा तिथे काय म्हटलंय. तथापि जे पोक्त आहे, तथापि जे पोक्त आहेत त्यांना आम्ही ज्ञान सांगतो. ज्ञान सांगतो, पण ते ज्ञान ह्या युगाचे नाही. कोणाचे नाही? ह्या युगाचे. म्हणा ना, युगाचे. बरं, लोकांना सत्य समोर असून का समजत नाही? कारण युगाच्या दैवताने बायबल सांगते त्यांची काय आंधळी केलीत? डोळे नाही. बोला ना, कुठं काय आंधळ आहे? मन. आणि मन म्हणजे काय? कुठे तुमचं मन? घरी चुलीवर काय ठेवून आले येताना, गॅस संपला म्हणून तिथे लाकडं काढले होते की नाही माहिती नाही, आता भाजी जळाली, असं आहे का? मन म्हणजे काय? कुठं असतं मन सिस्टर? श्रद्धा, मन कुठं आहे माणसाचं? किती लोकांना मन माहिती आहे? बरं, मन आहेत का प्रत्येकाला? फिर बघा आंटी, सगळ्यांना मन आहेत ना? मन कुठे आहे? मन म्हणजे व्हॉट एक्झॅक्टली? इट्स विजडम, ज्ञान. शहाणपण म्हणजे या दुष्टाने जगातील लोकांची मने म्हणजे ज्ञानच ब्लॉक केलंय आज. ते म्हणतात मी खूप ज्ञानी आहे, परंतु मी म्हणतो, एखादी ती आईनी साक्ष दिली, काष्टा घालणारी आई म्हणते खेडेगावातली गुरं चरणारी, की मला अभ्यासच माहित नाही पण मला बायबल माहिती आहे. कुठं काय दिलंय? मी वाचते म्हणे बायबल. सगळ्यात ज्ञानी ती आज. हालेलुया. आणि म्हणून जगात जे आहे ना, चर्च जगामधल्या गोष्टी तुम्हाला बघा, ह्या जगाचे शहाणपण तात्पुरते आणि नाश पावणार आहे. कळतंय? एकदा देवाचे दास आचार्य विकास मसी हे APJ अब्दुल कलाम आदरणीय त्यांना भेटायला गेले दिल्लीमध्ये, जेव्हा ते राष्ट्रपती होते. आणि ते निघाले त्यांना भेटायला आणि त्यांना अडवलं. सिक्युरिटी म्हटलं की तुम्ही जाऊ शकत नाही.
APJ त्यांनी पाहून म्हटलं की कोण आहेत ते, कशासाठी आलेत. हे डायरेक्ट म्हटले, मैं आपको मिलने आया हूँ सर, आय वॉन्ट टू टॉक टू यू अबाउट जीसस दॅट लव्ज यू. काय म्हटले, मी तुम्हाला येशूची सुवार्ता सांगायला आलोय. APJंना म्हणाले डायरेक्टली, सगळ्यात ज्ञानी व्यक्ती जगातला, सायंटिस्ट, राष्ट्रपती, प्रथम नागरिक ऑफ इंडिया, ऑफ नेशन, हां, त्यांना भेटायला आलो म्हणे मी तुम्हाला. ते पुढे त्यांची टेस्टिमनी सांगत होते. जेव्हा सिक्युरिटीला म्हटलं की यांना आत सोडा आणि विकास मसीह आत त्यांना भेटायला गेले, तर लिटरली APJ अब्दुल कलाम उभे राहिले आणि हे म्हटले, विकास मसीह सर आप खडे क्यों, आप बैठिए ना प्लीज. जे नाव तुम्ही घेतलं म्हणे त्या नावापुढे उभाच राहावं लागतं. प्रेज द लॉर्ड. द नेम इज अबाव एव्हरी नेम, द नेम इज जीसस. आणि तो तुम्हाला ज्ञान देतोय, त्याचं ज्ञान देतोय. विचार करा, जेव्हा त्याचं ज्ञान तुम्ही घेत नाही तो किती दुःखी होत असेल. अहो विचार करा, तुम्हाला तो आता सध्या अभ्यास करावा लागतोय, भरपूर अभ्यास करावा लागतोय तुम्हाला परीक्षा देण्यासाठी. मग तुम्ही पास होता, पुढे जाता, पुढे जाता, पुढे जाता. धन्यवाद त्या प्रभूला, कमससारख्या व्यक्तीला त्याने निवडलं, जो एकदम ॲव्हरेज स्टुडंट होता, की आज मी देवाची सेवा करावी, आज मी देवाचं अध्ययन करावं, आज मी लोकांना शिकवावं. मला माहीत नव्हतं मी टीचर बनेल. कधी कोणी विचार केला टीचरांना त्रास देणार टीचर बनला, किती विशेष गोष्ट आहे. देवानी बरोबर काम करून दिलंय. टीचरला त्रास दिला, तुला टीचर करतो, बस आता. ते शिक्षक कधी मला भेटतात तर मला असं वाटतं की मी त्यांना कसं भेटावं. काही लोकांना माहीत नाही की मी आज प्रभूमध्ये, माझं फक्त वाईट जीवन बऱ्याच माझ्या मित्रांना माहिती आहे, ते म्हणून मला आज पण पाहून लगेच क्रॉस होतात. पण कधी कधी बघतात ते मला सूटवर गाडी चालवताना, मग बघतात खालीवर, हा आपला फ्रेंड आहे का, नाही कोणतं वेगळा असेल. मला काय म्हणायचं आहे, प्रभू जेव्हा तुम्हाला कळतो ना, तेव्हा तुम्हाला एक कळतं, माझ्यापेक्षा ज्ञानी कोण दुसरा पण आहे, आणि तो ख्रिस्त आहे. APJ अब्दुल कलाम म्हणाले, जे नाव तुम्ही घेतलं ना, ईसा मसीह, उसके सामने हम कुछ भी नहीं. प्रेज द लॉर्ड चर्च, हालेलुया. म्हणजे जगाचं ज्ञान शहाणपण तात्पुरतं आणि नाश पावणार आहे. देवाचे शहाणपण निरंतर आणि स्थिर राहणार आहे. जगाचे विचार भ्रम निर्माण करतात, पण देवाचे शहाणपण सत्यात आम्हाला स्थिरावते किंवा मजबूत करते किंवा रूटेड करते आणि स्ट्रॉंग बनवते. आमेन म्हणा. खरे शहाणपण जगाकडून नाही तर देवाकडून आहे. चौथा पॉइंट, सेकंड लास्ट, की विस्डम रेग्युलेटिंग द डिसिजन्स, किंवा शहाणपण निर्णय घेत असताना कृपा देतात किंवा सहाय्य करतात. इपिस्कराच्या 5 अध्यायाकडे या. इपिस्करास पत्राचा 5वा अध्याय आणि वचन 15, 16 आणि 17 आपण वाचूया. म्हणून अज्ञानांसारखे नव्हे तर ज्ञानांसारखे सभोवार नजर ठेवून जपून चाला, वेळेचा सदुपयोग करा. म्हणजे बघा, शहाणपणाने चालणे म्हणजे जपून समजून निर्णय घेणे. का असं म्हणतात? रागात निर्णय घेऊ नका. बोला ना, आम्ही खूप रागवतो ना सध्या. प्रत्येकाला राग आहे, कोणालाच राग नाही असं आहे का? रागात काय घ्यायचं नाही म्हणतात का? तो चुकतो, बऱ्याचदा चुकतो. आणि बायबल सांगते, ज्यांना देवाचा आत्मा चालवतो तेवढे देवपुत्र आहेत, आणि जेवढे देवपुत्र आहेत ते देवाच्या आत्म्याकडनं मार्गदर्शन घेऊनच निर्णय करतात. टेक द डिसिजन्स बिकॉज दे अंडरस्टूड द रियालिटी. देवाची इच्छा काय आहे हे जाणून घेणे तेवढेच महत्वाचे आहे. वेळेचा योग्य उपयोग करणे आवश्यक आहे. मूर्खपणाऐवजी शहाणपण निवडणे ही देवाची इच्छा आहे आमच्यासाठी. वेळेचा, वरती बघा ना, वेळेचा, कारण युद्ध चाललंय सध्या, गॅस बंद झाला, LPG भेटत नाहीये. आपल्या जवळपास 12 ते 20 जहाज थांबून ठेवल्यात ना, 22 जहाज थांबून ठेवल्यात. LPGच्या 2च सोडल्यात फक्त. तुटवडा आहे, युद्ध चालू आहे, सांगता येत नाही, 3रं महायुद्ध होऊ पण शकतं. पण आपण प्रार्थना करतो की ते थांबावं. नक्कीच ते थांबेल. म्हणजे आपल्या अवतीभोवती दिवस कसे आहेत. म्हणून त्याच्या आधी म्हटलं कशाचं काय करा, म्हणजे वेळ आत्ता आहे, देवाकडनं ज्ञान संपादन करून घेण्याची तर घ्या प्लीज. आणि मी तुम्हाला सांगू, तुम्हाला कुठे जाण्याची गरज नाही ज्ञान घेण्यासाठी, फक्त प्रभूकडे या. इथं ज्ञान आहे सगळं.
हेच आहे आमचे पाठ्यपुस्तक, हेच आहे आमचं लॅपटॉप आणि हेच आहे आमचं सगळं काही. ऑल इन्फॉर्मेशन जे तुम्हाला गुगलला भेटत नाही ना, ते प्रभू तुम्हाला इथं देणार. गुगलवाला पण ह्याच्यातूनच शिकलाय ना. मेन टेक्स्ट बुक आहे आपलं हे जगात. त्याचा स्टडी आपण केला पाहिजे, म्हणजे आम्ही कधी कुठे निर्णय घ्यावेत हे आम्हाला कळेल. तुम्हाला माहिती आहे, यहोशाफाट आणि आहाब युद्ध करू म्हणे आपण समोरच्या अम्मोनी लोकांसंगती, मोवाबी लोकांसंगती. पण बायबल सांगते आहाब म्हटला नाही नाही, मी एका संदेश त्याला विचारतो. यहोशाफाट म्हटला मी प्रार्थना करतो. आणि शास्त्र सांगते आहाबाने ऐकलं संदेश त्याचा आणि मरण पावला. यहोशाफाटाने प्रार्थना केली, देवाला विचारलं. वचनामध्ये म्हटलंय 2 इतिहासाच्या 20व्या अध्यायामध्ये असं म्हटलंय की त्याने उपास केली, देवावरती विसंबून राहिला. काय निर्णय देवा घेतला पाहिजे, कारण आमच्या वैऱ्यांची संख्या सैन्य अधिक आहे, आम्ही देवा थोडे आहोत. बायबल सांगते त्याचा तो चांगला निर्णय बघा बरं का, योग्य शहाणपणाचा निर्णय त्यांना फते विजय देऊ शकला. झालं असं, त्यांनी आपसातच भांडणं सुरू केले समोरच्यांनी, आणि हे बराका खोऱ्यामध्ये बसून होते. आणि बायबल सांगते जेव्हा हे बराका खोऱ्यातनं बाहेर येऊन बघतात तर काय बघतात, त्यांनी आपसात एकमेकांना मारून टाकले. कोणता निर्णय चांगला ठरला, थांबण्याचा का जाऊन भांडण्याचा? यहोशाफाटाने युद्ध करण्याऐवजी प्रार्थना करायचा निर्णय घेतला, आणि तो निर्णय त्याला देवाच्या आत्म्याने दिला आणि त्याला विजय मिळाला. आणि त्यांनी 3 दिवस लूट गोळा केली. थांबून राहा देवावरती. देवावरती थांबून राहणारे, देवाकडनं ते ज्ञान प्राप्त करून घेणारे उतावळ्यापणाने उतावळा बाहेर पडतो आणि वाट चुकतो. बायबल सांगते डोंट बी इम्पेशन्स. उतावळं आम्हाला बनायचं नाही. मराठीमध्ये म्हण आहे ना, तुम्हाला माहिती आहे, मला ते नाही बोलायचं, पण उतावळे होऊ नका. देवाने तुम्हाला आणि मला शहाणपण दिलं शहाणे बनण्यासाठी. अँड द लास्ट वन देन विल क्लोज, द विस्डम रूटेड इन क्राइस्ट, किंवा ज्ञान शहाणपण ख्रिस्तामध्ये मुळावलेले असले पाहिजे. मुळावलेले आहे, इनफॅक्ट असले पाहिजे नाही, आहेच ते. 1 कोरिंथ 1 अध्याय आणि वचन 30 बघा. त्याच्याकडून तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये आहात, तो देवापासून आपल्याला ज्ञान, नीतिमत्व आणि पवित्रीकरण व खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती तो असं झालं देवा आहे. येशू मध्ये आहात. कोणामध्ये आहात आपण? म्हणा ख्रिस्त येशू मध्ये. बरं, शब्द काय वापरले अगोदर? त्याच्याकडून तुम्ही. त्याच्याकडून म्हणजे परमेश्वराकडून तुम्ही ख्रिस्त येशू मध्ये. कोणामध्ये? सगळे म्हणा ख्रिस्त येशू. ख्रिस्त म्हणजे काय? प्रभू येशू. ख्रिस्त म्हणजे काय? तर प्रभू येशू. प्रभू येशू म्हणजे ख्रिस्त. ख्रिस्त म्हणजे काय? अहो मी किती वेळा सांगितलं. मयुरी, व्हॉट इज द मीनिंग ऑफ क्राइस्ट? दी अनॉइंटेड वन. अभिषिक्त शब्द कसा वापरलाय? पहिला ख्रिस्त आलाय. अभिषिक्त येशू. कोण? अभिषिक्त येशू. तो देवापासून आपल्याला ज्ञान काय देतो? ज्ञान म्हणजे नीतिमत्व आणि पवित्रीकरण व खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती असा झाला आहे. हे ज्ञान आपल्याकडे असावं की मी अनॉइंटेड आहे. अनॉइंटेडचा अर्थ होतो अभिषिक्त. अभिषिक्त म्हणजे एका विशिष्ट कामासाठी वेगळा केलेला समुदाय किंवा समूह किंवा लोकगट किंवा इंडिव्हिज्युअल व्यक्ती पण त्याच्यामध्ये आहे. So you and an individual person has been anointed by God. तुम्हालाही प्रभूने अनॉइंट केलेलं आहे की तुम्ही देवाचं गौरव करावं. ख्रिस्तच आपले खरे शहाणपण आहे. बोला आमेन. त्याच्यामध्ये धार्मिकता, पवित्रता आणि मुक्ती आहे. ते आम्ही वाचलं. ख्रिस्ताशिवाय शहाणपण अपूर्ण आहे. त्याच्याशी नातं ठेवलं किंवा जोडलं तर शहाणपण ऑब्विसली आपल्यामध्ये येते. शहाणपण म्हणजे माहिती नाही, ते ख्रिस्ताशी नाते आहे. आमेन. एक मूवी आलता मध्यंतरीच्या काळामध्ये, क्रिश नावाचा. त्यामध्ये जो ॲक्टर होता, ते 2 भाऊ दाखवलेत ना, एक मेन ॲक्टरचे. आणि वडिलांचा बोन मॅरो काढून मुलाला लावतात, कारण मुलगा जन्मता अपंग दाखवला आणि वडील खूप हुशार एक सायंटिस्ट असतो.
आणि मग तो बोन मॅरो काढून त्याला देतात, मग मुलगा उभा राहतो, चालू लागतो, सगळं काही करू लागतो. तो अटॅच झाला बापाला, पण तो सगळे दुष्ट कामं करतो. आणि जो क्रिश नावाचा मुलगा आहे तो चांगले कामं करायचा, असं दाखवलं त्या मूवीमध्ये. म्हणजे जग बघा अशी नाते जोडते, म्हणजे आशेने तुम्हाला असं प्राप्त होणार आहे. म्हणजे तुम्ही एखादा मोबाईल चार्जिंगला लावत आहात, तो चार्जला लागतो, परंतु त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी पॉवर गोळा होते ते तुमच्या मोबाईलमध्ये, तो मोबाईल तुमचा 2 दिवस पुढे चालतो, त्याला ते एक बॅटरी पॉवर प्राप्त होते. ख्रिस्ताशी जे लोक जुडले गेलेले आहेत ना, त्यांना असं 2 घंट्यासाठी तासाभरासाठी चार्जिंग लावायची गरज नसते. ते नेहमी चार्ज आहेत का चार्ज, डिस्चार्ज आहात हां. आणि जे लोक ख्रिस्ताशी जुडलेले आहेत ना, त्या लोकांच्या ठाई नेहमी शहाणपण असतं. त्यांच्या मुखात बायबल सांगते शहाण्या व्यक्तीच्या मुखातनं शहाणपण बाहेर येतं आणि मूर्खाच्या मुखातनं मूर्खता बाहेर प्रगट होते. आम्ही शहाणे आहोत. म्हणून कृपा समजून घेण्याकरता तुम्हाला देवाकडनं विजडम असावं. आम्ही का बायबल कॉलेज मध्ये शिकवतोय, का बायबल कॉलेजमध्ये विभिन्न प्रकारचे धडे आम्ही शिकवतोय, त्याचं कारण हे आहे, तुमच्यामध्ये ज्ञान असावं. आणि जेवढे ज्ञानी तुम्ही बनाल तुम्हाला तेवढी कृपा कळेल, जेवढी कृपा कळेल तेवढं देवाचं काम वाढणार आहे. आणि जर आम्ही ज्ञान घेतलं नाही, अर्धवट काम. बायबल कुणीतरी म्हटलंय ना, हाफ नॉलेज इज सो डेंजरस. खूप भयानक आहे अर्ध ज्ञान. म्हणून अर्ध ज्ञान घेऊन पळू नका. ते नाही का, एक लहानपणी एक धडा होता, पाठीवरती पान पडतं कोणाच्या, आणि तो काय म्हणत पळतो, सुटतो, आभाळ पडलं आभाळ पडलं. त्याच्या संगती सगळं जंगल पडू लागतं. एक जण म्हणतो थांबवणार, आभाळ तर वर नेमकं पडलंय कुठं काय. असं होतं आपल्याशी. येशू आला तिकडे, पळा, आला येशू तिकडे, या सेवकाकडे आला, पळा. नाही, मला ज्ञान इनफ आहे, मला माहिती होतं कधी येणार आहे, आणि तो जर आला तर पहिलं मी घेतला जाणार आहे, मला कुठं पळायची गरज नसणार आहे. भले मी गाढ झोपेत जरी असलो तरी तुम्हाला घेऊन जाणारच आहे. आमेन. आजपासून नेहमी गाढ झोपायचं. याचा अर्थ असा आहे का, प्लीज ज्ञान मिळवा. आणि शेवटी आपण काय पाहिलं, विस्डम रूटेड इन क्राइस्ट. म्हणजे ख्रिस्ता संगती तुमचे नाते जेवढे घनिष्ठ प्रतिदिनी करत चलाल, तुम्ही तेवढी कृपा समजून घ्याल. जेवढी कृपा तुम्हाला समजेल, तुमच्यासाठी स्वर्गातील रहस्य ख्रिस्ताच्या द्वारे प्रगट केले जाते. आमेन. प्रार्थना करूया, आपण डोळे बंद करूया. देवाला आपण धन्यवाद. स्वर्गीय बापा, आम्ही तुला गौरवितो प्रभू. परमेश्वर, आम्ही ख्रिस्ती प्रौढ पण शिकत आहोत. आणि प्रभू, आम्ही 3ऱ्या भागात असताना आमचं मार्गदर्शन शहाणपणाने करावे ही देवा तुझी इच्छा आहे. प्रभू, ते ज्ञान जर आमच्या ठाई नसेल, आज आम्ही तुला मागतो, येशू नावात ते आम्हाला प्रगट कर, आम्हाला रिव्हील कर, आमच्यामध्ये इम्पार्ट कर दे बापा. आणि प्रभू, त्यातून आम्हाला ह्याची जाणीव होऊ दे की होय, आम्ही कृपेच्या ज्ञानामध्ये वाढत आहोत. आमच्या मंडळीला आशीर्वाद दे, ऐकणाऱ्या प्रत्येकाला देवा तू आशीर्वाद दे. आणि प्रभू, या शिक्षणा करवे तुझं आणि तुझं गौरव होते. येशू ख्रिस्त आमचा प्रभू, याच्याद्वारे मागतो पित्या, तू ऐक. Thank you for watching this broadcast. If you have been blessed by this message, we encourage you to donate for this ministry. Your generous donations will help us to spread the gospel of His kingdom and make a real difference in the lives of the people. You can send your gifts and donations on the following bank account or through the QR code given below. Bashan Catholic Cooperative Bank Limited. Account number 5010000374277. IFSC code BACB 0000123. Shekinah Ministries believes that your tithes belong to your local churches. Thank you.